हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 342व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने किल्ले रायगडावरून शिवज्योत प्रज्वलित करून तिची मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचे 15वे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते गडावर ज्योत प्रज्वलित करून ती आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। गडावरून निघालेली ही शिवज्योत हम रस्त्यावरून पायी प्रवास करत पेणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समर्पित करण्यात आली। यावेळी माननीय विवेक पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिवज्योत मिरवणुकीत शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माननीय विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आरडीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, सरव्यवस्थापक प्रदीप नाईक इत्यादी मान्यवरांसह शेका पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आपल्या मनोगतात आमदार जयंत पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या जाती धर्माचे पक्षाचे राजे नसून ते सर्व धर्मियांचे, 18 प्रगट जातींचे आणि 12 बलुतेदारांचे प्रतिनिधित्व करणारे सर्वसमावेशक राजे होते। मात्र दुर्दैवाने काही राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर सुरू केला। हे दुर्दैवी आहे। म्हणूनच असे प्रकार हाणून पाडण्यासाठी शिवप्रेमींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले। आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उचलून धरली। मला आनंद वाटतो की गेली 16 तास छत्रपतींच्या ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला त्या तिथून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी धैर्यशील पाटलांच्या नेतृत्वाखाली आज पेणमध्ये आले। माणगाव, नागोठणा या ठिकाणी, लोणेरे या ठिकाणी शेका पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने याचं स्वागत केलंय। मला वाटतं या ठिकाणी छत्रपतींची मक्तेदारी घेऊन राजकारण करणाऱ्यांना आज तरुण वर्ग वेगळ्या तऱ्हेने बघतोय। मला वाटतं की छत्रपतींचं राजकारण हे निधर्मी होतं। त्यांचं अर्ध प्रधानमंडळ आणि त्यांचे सगळे प्रमुख सरदार याच्यामध्ये एक सरसेनापतीच्या खाली जो उपसरसेनापती असतो तो मुस्लिम होता। छत्रपतींनी कधी धर्माचं राजकारण केलं नाही, तर प्रस्थापितांच्या आणि जे अन्याय करतात त्यांच्या विरुद्ध आपलं राजकारण केलं। आणि पहिली लोकशाही या देशामध्ये पहिली लोकशाही कोणी आणली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली की आपण राजे असताना सर्व कारभार अष्टप्रधानांच्या मार्फत करणारा पहिला राजा म्हणून त्यांना हिंदुस्थानाच्या राजकारणात त्यांची ऐतिहासिक नोंद आहे। मला वाटतं की या ठिकाणी त्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आता लोक कंटाळलेले आहेत। त्यांना बाजूला करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपतींनी राजकारण केलं। आणि छत्रपतींबरोबर कोण होतो? तो गोरगरीब, कष्टकरी, खालच्या वर्गातले लोक हे छत्रपतींबरोबर होते। जे प्रस्थापित होते ते छत्रपतींना त्या ठिकाणी विरोध करत होते। हा इतिहास आहे। आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीची सुरुवात
आणि जी कल्पना विवेक पाटलांनी मांडली ती पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची उचलून धरली। केवळ 7 दिवसांमध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवला आणि तो यशस्वीरित्या केल्याबद्दल मी धैर्यशील पाटलांना या ठिकाणी पक्षाचा सरचिटणीस यांना धन्यवाद देतो, सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो। अल्पावधीत ते या ठिकाणी आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे एक नियोजन केलं आणि शिस्तबद्ध रीतीने शिवज्योत ही या पेठ शहरामध्ये आणली, त्याबद्दल धन्यवाद देतो। या दरम्यान आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगडावरून निघालेल्या या ज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले व पेण शहरामध्ये शिवप्रेमींची मिरवणूक काढण्यात आली। त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना संघटित करून पीडित आणि शोषित रयतेवरील अन्याय दूर करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। मात्र दुर्दैवाने हिंदवी स्वराज्याचा अर्थ न समजलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारलं, त्या छत्रपतींचे जाज्वल्य विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शिवज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे। पण समता आणि बंधुता आणि अन्यायावरती पेटून उठण्याची छत्रपती शिवाजी राजांची भूमिका ही सुद्धा शेतकरी कामगार पक्षाची मूळ भूमिका या ठिकाणी ठरलेली आहे। आणि म्हणून सर्वसामान्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा बरोबर 342 वर्षापूर्वी या ठिकाणी सर्वसामान्यांचा राजा सर्वसामान्यांकरता या ठिकाणी सिंहाधिष्ठित झाला। तो या ठिकाणी मूर्त नेमका इथे आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। छत्रपती शिवाजी राजांची हा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना अन्यायाच्या विरोधामध्ये झगडण्याची शेतकरी कामगार पक्षाची या ठिकाणी असलेली शपथ पुन्हा एकदा या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी घेतो। आणि हे सर्व करत असताना कुठल्या केळीवाल्याकडून 50 रुपये घेऊन नव्हे, कुठल्या इथे केळीवाल्याकडून हप्ता घेऊन नव्हे, तर गोरगरिबांच्या हिताकरता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याकरता पुन्हा एकदा भगवा रंगाचा जरी पटका शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा आज या ठिकाणी आपला मानतो। आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या पायाला पुन्हा स्पर्श करून अन्यायाविरुद्ध झगडण्याची आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये झगडण्याची पुन्हा एकदा या ठिकाणी आपण शपथ या ठिकाणी घेऊया।